तर सध्या मालवणमधून ही आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। मालवणमध्ये महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते दाखल झालेत। विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच अनेक महत्त्वाचे नेते सध्या मालवणमध्ये दाखल झालेत। आज महाविकास आघाडीकडून मालवण तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचे नेते दाखल व्हायला सुरुवात झाली। मालवणमधली सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। विजय वडेट्टीवार या ठिकाणी दाखल झालेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि त्यानंतर आता राज्यभरातून सामान्य नागरिकांकडून सुद्धा संताप व्यक्त केला जातो। याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज धडक मोर्चा काढला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे नेते आता दाखल होत आहेत। विजय वडेट्टीवार इथे दाखल झालेले आहेत। दुर्घटनास्थळी नेमक्या कशा पद्धतीची ही दुर्घटना झाली याबाबतची ते पाहणी करतात। त्यामुळे आता मालवणमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा कशा पद्धतीने निघेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। प्रताप, खरं तर आता एक एक नेते मालवणमध्ये दाखल होत आहेत। मालवणमधली सध्याची परिस्थिती काय? आपण पाहतो की राजकोटवर सध्या विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत ते पोहोचलेले आहेत, पण त्याच्यापूर्वीच आपण पाहतो की निलेश राणे देखील या ठिकाणी येऊन थांबलेले होते। नारायण राणे काही वेळेत दाखल होतील अशा प्रकारची माहिती मिळालेली, पण ते येण्याआधीच आपण पाहतो की या ठिकाणी विजय वडेट्टीवार येऊन ज्या ठिकाणी पुतळा उभा केलेला होता त्या परिसराची पाहणी करताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की काही वेळेतच आपण पाहतो की मालवणमधल्या मुख्य शहरातून या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि जवाब दो अशा प्रकारचा तो मोर्चा असणार आहे। पण एकीकडे आपण पाहतो की निलेश राणे या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत, तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार हे पुतळ्याच्या परिसराची सध्या पाहणी करतायत, स्थानिकांकडून माहिती घेत आहेत की कशा प्रकारे नेमकं या ठिकाणी हा पुतळा उभा होता आणि त्याचबरोबर जे झाड आहे किंवा त्या झाडाला लावलेला झेंडा आहे तो सुद्धा आजही अबाधित आहे। असं असताना पुतळा पडला कसा अशा प्रकारचा सवाल त्यांनी एकूण उपस्थित केलेला आहे। एकूणच पाहतोय विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आलेले आहेत। जयंत पाटील काही वेळेत पोहोचतील। आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी येऊन पाहणी करणार आहेत। नक्कीच प्रताप, त्यामुळे आता या धडक मोर्चाला कधी सुरुवात होते आणि कशा पद्धतीने हा मोर्चा होतो याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी। सर बाहेर ट्रायपॉड लावलेत आम्ही